शहर परिसर आणि विशेषतः बाजारपेठेत वाहतूक नियंत्रणासाठी उपाययोजना करूनही वाहतूक नियमांचे सर्रासपणे उल्लंघन होते आहे। एका दुचाकीवर 1-2 जण नव्हे तर चक्क 5-5 जण बसून पोलिसांच्या नाकासमोरून सुसाट वेगाने निघून जातात। नियमांकडे दुर्लक्ष करत असलेल्या दुचाकीस्वारांमुळे अनेकदा अपघाताच्या घटना घडत असून त्या दुखापतीसह काही वेळा जीव गमावण्याची वेळ येते। त्यामुळे वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकी 4 चाकी वाहन चालकांवर तात्काळ कारवाई करून अपघातासारख्या गंभीर घटना रोखाव्यात अशी मागणी होते आहे। सध्या रमजान सणाची धामधूम तसेच परीक्षांचा काळ सुरू आहे, त्यामुळे शहरात आणि बाजारपेठेत सकाळ संध्याकाळच्या वेळेस गर्दी वाढत आहे। वाहतूक नियंत्रणासाठी ठिकठिकाणी रस्त्यावर चौकात बॅरिकेड्स लावण्यात येऊन वाहतूक पोलीसही तैनात करण्यात आले आहेत। मात्र या वाहतूक नियंत्रणाच्या उपाययोजना आणि तैनात पोलिसांकडे दुर्लक्ष करत सर्रासपणे वाहन चालक नियमांचे उल्लंघन करत आहेत। त्यातून अपघाताच्या घटना वाढत असून निष्पाप लोकांच्या जीवाशी खेळण्याचा हा प्रकार आहे। दरम्यान शहरातील वाहतूक नियंत्रणासाठी जेवढे वाहतूक पोलीस नेमण्यात आले आहेत त्याशी दुप्पट संख्येने वाहतूक पोलीस बायपासवर दिसतात। बायपास रस्त्यावर ठराविक अंतराने 4-5 पोलीस एकत्र येऊन वाहन चालकांना थांबवून वसुली करत असल्याचे चित्र दिसते। जेथे शहरात वाहतुकीचे नियंत्रण करणे आवश्यक आहे तेथे न थांबता सुरळीत वाहतूक सुरू असलेल्या बायपासवर थांबून वाहतूक पोलीस आपली ड्युटी बजावत आहेत। त्यामुळे शहरातील चौकात वाहतूक कोंडी झाली तरी ती फोडण्यासाठी वाहतूक पोलीस तासनतास येत नसल्याचे चित्र दिसते आहे। ई नवा मराठा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा।